भरमाए नैना बांधे ये डगरिया मन। अभिनय, गायन आणि नृत्य या तिन्ही गोष्टी त्यांच्याकडे अगदी भरभरून आहेत। या कलेच्या जोरावर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली, ते म्हणजे सचिन पिळगावकर। सचिन पिळगावकर यांना नुसता सचिन या नावाने ओळखले जाते। सचिन यांनी मराठी आणि हिंदी दोन्ही चित्रपट क्षेत्रात काम केले आहे। सचिनजीच्या अभिनय, नृत्य आणि गायन याबद्दल तर आपल्याला माहीतच आहे, पण त्यांच्या अशा काही रंजक गोष्टी आहेत ज्याबद्दल आपल्याला माहिती नाही। या व्हिडिओमध्ये आपण त्या काही भन्नाट गोष्टी जाणून घेणार आहोत। हा माझा मार्ग एकला या मराठी चित्रपटात बाल कलाकार म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली। बालिका बधू, अखियों के झरोकों से आणि नदिया के पार या सिनेमात मुख्य अभिनेता म्हणून काम करून भारतातील घरोघरात ते पोहोचले। त्यांनी हिंदी, मराठी आणि भोजपुरी सिनेमात देखील काम केलं आहे। सचिन यांचा जन्म मुंबईत गोव्यातील पिळगाव येथील कुटुंबात झाला। त्यांचे वडील शरद पिळगावकर हे चित्रपट निर्माते होते। तसेच त्यांनी मुंबईत छपाईचा व्यवसायही सांभाळला होता। त्यांनी अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर सोबत लग्न केलं, ज्यांना त्यांनी पहिला मराठी चित्रपट नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटासाठी दिग्दर्शित केले आणि त्यानंतर ही मराठी चित्रपटसृष्टीतील यशस्वी जोडी बनली। वयाच्या 4थ्या वर्षी राजा परांजपे यांच्या हा मार्ग एकला या मराठी चित्रपटासाठी त्यांची निवड झाली आणि त्यात त्यांनी पहिल्यांदा अभिनय केला, ज्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता। त्यानंतर त्यांनी हिंदी सिनेमातही बाल कलाकार म्हणून काम केलं, ज्यात मजली दीदी, ज्वेल थीफ, चंदा और बिजली, ब्रह्मचारी आणि मेला यांच्यासारखे चित्रपटांचा समावेश आहे। त्यांनी तत्कालीन सहकारी बाल कलाकार नईम सय्यद यांच्यासोबत काम केले आहे, ज्यांच्यासोबत त्यांनी वयाच्या 8व्या वर्षी राजश्री प्रोडक्शन्सच्या गीत गाता चल या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली, ज्यामध्ये त्यांनी सारिकासोबत काम केले होते। या चित्रपटाच्या अनपेक्षित यशामुळे त्यांना इतर चित्रपटासाठी लीड पेअर केले गेले। त्रिशूल चित्रपटापासून ते सहाय्यक भूमिकांकडे वळले आणि त्यानंतर शोले, अवतार, सुरसंगम आणि सत्ते पे सत्ता सारख्या यशस्वी चित्रपटांचा ते एक भाग होते। यानंतर ते दिग्दर्शनाकडे वळले आणि त्यांनी मराठी चित्रपट आणि टीव्ही मालिकांची निर्मिती करायला सुरुवात केली। 1992 मध्ये त्यांनी सुभाष घई यांच्या प्रेम दिवाने आणि 1996 मध्ये ऐसी भी क्या जल्दी है या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे। कटियार काळजात घुसली या नाटकावर आधारित 2015 मध्ये आलेल्या कटियार काळजात घुसली या चित्रपटात त्यांनी खानसाब आफताब हुसेन यांची भूमिका साकारली। या भूमिकेसाठी त्यांना उर्दूमध्ये बोलणे गरजेचे होते। यासाठी मीना कुमारी सोबत मजली दीदी चित्रपटात एकत्र काम केलं असताना त्यांच्या भाषेचे त्यांनी प्रशिक्षण घेतल्याने सचिनजींना या सिनेमात त्याचा फायदा झाला। लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि महेश कोठारे यांच्यासोबत सचिनजींनी 1980 आणि 90च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक हिट चित्रपटांमध्ये भूमिका करून एक यशस्वी चौकडी तयार केली होती। इंडस्ट्रीमध्ये त्यांना 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हाच माझा मार्ग नावाचं त्यांचं पुस्तक देखील प्रकाशित झालं आहे। तर या होत्या सचिन पिळगावकर यांच्याबद्दल काही रंजक गोष्टी।